नमस्कार मंडळी. गौरी गणपतीचा सण म्हटलं की आपल्या घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असतं आणि गौरीच्या आगमनासाठी तिची सजावट, साडी नेसण्याची तयारी ही अगदी मनापासून केली जाते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या गौराईला फोल्डिंगच्या मूर्तीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे. हे बघा, हे गौरीचे पाय आहेत आणि आमच्या इथे गौरीसोबत शंकराची सुद्धा स्थापना केली जाते, त्यामुळे हे शंकराचे पाय आहेत. ही फोल्डिंगची मूर्ती असल्यामुळे तिचे हात, पाय, बॉडी, मुखवटा हे सगळे वेगवेगळे आहे. गेल्या वर्षी गौरीचा सण झाल्यानंतर हे सर्व साहित्य मी व्यवस्थित पॅक करून ठेवले होते, जेणेकरून त्याला खरके पडू नयेत किंवा त्याचा रंग खराब होऊ नये. या बॉक्समध्ये अजूनही गौरीचं बरेच साहित्य ठेवलेलं आहे. हे सर्व साहित्य मी व्यवस्थित पॅक करून ठेवलं होतं. अशाच पद्धतीने दरवर्षी गौरीची सर्व सामग्री व्यवस्थित पॅक करून ठेवायची. मी या बॉक्समध्ये आधी कागद घातला आणि त्यानंतर प्रत्येक वस्तूला न्यूजपेपर लावून व्यवस्थित झाकून ठेवलं आहे, कारण आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित ठेवलं नाही तर फोल्डिंगची मूर्ती खराब होऊ शकते. प्रत्येक वस्तूला मी 2 वेळा पेपर लावलेला आहे, त्यामुळे वस्तू एकमेकांना घासणार नाही आणि आतमध्ये सुरक्षित राहतील. हे बघा, हे गौरीचे हात आहेत. हे सर्व साहित्य मी 2 वर्षापूर्वी घेतलं होतं आणि गेली 2 वर्ष वापरत आहे, पण तुम्ही बघू शकता की अजूनही याला काहीही झालेलं नाहीये. ना याला खरके पडले आहेत, ना याचा रंग गेलेला आहे, कारण प्रत्येक वस्तूला मी अशाच पद्धतीने 2-2 वेळा पेपर लावून व्यवस्थित गुंडाळून ठेवलं होतं, त्यामुळे याला कोणताही धक्का लागणार नाही. या बॉक्समध्ये अजून बरंच साहित्य ठेवलेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला एक एक करून दाखवते. आता हे बघा, हा श्री शंकराचा हात आहे आणि मागच्या बाजूला मूर्तीमध्ये अडकवण्यासाठी हा हुक केलेला आहे. यामध्ये आपण हा हात मूर्तीला व्यवस्थित अडकवायचा असतो. आता जसं आपण हे साहित्य उघडत जाऊ तसं प्रत्येक वस्तू कुठे आणि कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवत जाईन आणि जसं आपण गौरीला साडी नेसवत जाऊ तसं हे साहित्य कसं वापरायचं हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता हा बघा, हा गौरीचा मुखवटा आहे. याला सुद्धा मी व्यवस्थित कव्हर करून ठेवलेला आहे, कारण या मुखवट्याला आपण वेगवेगळे दागिने घालतो, त्यामुळे दागिने घालताना आणि काढताना आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. मुखवट्यावर खरके पडणार नाहीत, रंग खराब होणार नाही याची काळजी घ्यायची, कारण गौरीचा चेहरा अगदी व्यवस्थित आणि सुंदर राहिला पाहिजे. या ज्या मूर्त्या आहेत त्या मी 2 वर्षापूर्वी खरेदी केल्या आहेत. याआधी मी या स्टँडवर गौरी आणि शंकर बसवत होते आणि त्यांना साडी आणि वस्त्र नेसत होते. हा जो छोटा स्टँड आहे तो गौरीचा आहे आणि मोठा स्टँड आहे ते शंकरचा आहे. वरती जे तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये आपण मुखवटा बसवायचा असतो आणि या स्टँडला साडी नेसवायची असते, त्याचप्रमाणे शंकराला त्याचे वस्त्र नेसवायचे असते. पण या जुन्या स्टँडमध्ये साडी आणि वस्त्र अडकवण्यासाठी व्यवस्थित जागा नव्हती, त्यामुळे दोरी बांधावी लागायची, पिना लावाव्या लागायच्या, त्यामुळे साडी नेसण्यासाठी खूप वेळ लागायचा. शिवाय पिना टोचून साडी आणि शंकराचे वस्त्र खराब व्हायचे. त्यामुळे ही अडचण लक्षात आल्यानंतर मी या नवीन फोल्डिंगच्या मूर्ती घेतला. त्यामध्ये साडी अगदी व्यवस्थित आणि साधारण 15 मिनिटांमध्ये नेसून तयार होते, त्यामुळे आधीच्या तुलनेत हे खूप सोपे आणि सोयीचे झाले आहे. आता फक्त हे स्टँड राहिलेले आहेत. जुने मुखवटे होते ते मी विसर्जित केले आहेत. आता गौराईला आपण साडी नेसवायची आहे, त्यासाठी मी ही सेमी सिल्कची साडी घेतली आहे. खूप जास्त फुगणारी साडी आपण नेसवायची नाही, कारण फुगणारी साडी असेल तर ती नेसवताना खूप त्रास होतो आणि साडीला व्यवस्थित सेट करायला अडचण येते. त्यामुळे शक्यतो अशी साडी घ्यावी जी व्यवस्थित बसते आणि जास्त फुगत नाही. मी यासाठी एकदम गडद रंगाची साडी घेतलेली आहे, कारण गौराईचा मुखवटा गोरा असतो आणि गौराईचा रंग गोरा असल्यामुळे आपण गडद रंगाची साडी नेसवली तर गौराईचा चेहरा आणि संपूर्ण रूप साडीमध्ये खूप सुंदर आणि उठून दिसते. या साडीचे काठ सुद्धा गडद रंगाचे आहेत, त्यामुळे साडी नेसल्यावर याचा लुक अजून छान दिसणार आहे. ही नवीन घडी न मोडलेली साडी घेतलेली आहे. हे सर्व मूर्तीचे भाग आहेत, मी बाहेर काढून ठेवलेले आहेत. ही फोल्डिंगची मूर्ती आहे. तुम्हाला मी एक एक साहित्य दाखवते. हा बघा, हा गौरीच्या पायाचा भाग आहे, हा गौरीचा मुखवटा आहे, हे गौरीचे 2 हात आहेत आणि कमरेचा वरचा भाग आहे. त्याचप्रमाणे शंकराचे पाय आहेत, हा कमरेचा वरचा भाग आहे, ही शंकराचे 2 हात आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे त्रिशूल सुद्धा आहे. आता हे सर्व भाग एकमेकांना कसे जोडायचे ते आपण पाहूया. हे पाय आहेत आणि याच्यामध्ये एक पोकळ भाग दिलेला आहे. या पोकळ भागामध्ये आपण सर्व साडी फोल्ड करून घालू शकतो, त्यामुळे साडीला पिना लावण्याची किंवा दोरी बांधण्याची गरज नाही. आणि याच्यामध्ये हा कमरेचा भाग अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे. हे गौरीचे हात आहेत. या हाताच्या मागच्या बाजूला हा लॉक दिलेला आहे. हा लॉक आपण व्यवस्थित अडकवून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने हा दुसरा हातही मी अडकवून घेते. शेवटी आता वरती गौरीचा मुखवटा लावून घेऊया. अशा पद्धतीने आपली गौरीची पूर्ण मूर्ती तयार झालेली आहे. आता गौरीची मूर्ती तयार केली, त्याच पद्धतीने आपण शंकराची मूर्ती बनवायची आहे. पायाच्या भागावर हा वरचा भाग लावून घ्यायचा आहे. हे सर्व करताना कुठे खरके पडू नयेत, रंग जाऊ नयेत याची काळजी घ्यायची. अगदी हलक्या हाताने व्यवस्थित लावून घ्यायची.
अशा पद्धतीने आपल्या दोन्ही मूर्ती आता तयार झालेल्या आहेत। गौरी आणि शंकर या दोन्ही मूर्तीचे सर्व पार्ट आपण व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत। आता या दोन्ही मूर्ती कशा दिसत आहेत हे तुम्ही बघू शकता। शंकराची मूर्ती आधीपासूनच तयार झालेली आहे, कारण याचे कपडे आधीपासूनच दिलेले आहेत। याला जर तुम्हाला काही दागिने वगैरे घालायचे असतील, फेटा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता। याचे डमरू त्रिशूळ आपण देऊ शकतो। आता आपण गौरीला साडी नेसून घेऊया। सुरुवातीला उजव्या बाजूला अशा पद्धतीने साडी खोचून घ्यायची। साडी खोचताना आपल्याला तिची उंची बघायची आहे। आपल्याला जितकी उंची पाहिजे तितकीच साडीची उंची ठेवायची आणि जी एक्स्ट्रा साडी आहे ती वरती पायाच्या या मोकळ्या भागेमध्ये आपण खोचून घ्यायची। गौरीच्या पायाची उंची कमी असल्यामुळे आपल्याला साडी थोडीशी फोल्ड करावी लागेल। ही साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आणि पायाभोवती साडीचे 2 राऊंड मारून घ्यायचे। साडी 2 वेळा गुंडाळल्यामुळे तिची लांबी थोडीशी कमी होईल। सुरुवातीला मी साडीची 1 फेरी मारून घेतली आहे। आता अजून 1 फेरी मारून घेऊया। आता साडी 2 वेळा गुंडाळून घेतलेली आहे। आपली साडी आता इथे आलेली आहे। हा एवढा भाग आहे तो फोल्ड केलेला आहे आणि साडीची एवढी उंची ठेवलेली आहे। आता हा आतला भाग आपल्याला दिसणार नाही, कारण पुढे आपण साडीच्या निऱ्या केल्यानंतर हा संपूर्ण भाग व्यवस्थित झाकला जाणार आहे। आता मूर्तीचा वरचा भाग आहे तो आपण अलगदपणे लावून घेऊया, कारण आपल्याला पदराचं माप घ्यायचं आहे। हा बघा, हा आपला पदराचा भाग आहे। तर या पदराच्या आता आपण प्लीट्स करून घेऊया। पदराच्या घड्या करताना एकदम छोट्या आकाराच्या करून घ्यायच्या आहेत, कारण गौरीचा खांदा एकदम छोटा आहे, त्यामुळे आपण या घड्या सुद्धा लहान लहान आकाराच्या करून घ्यायच्या आहेत। आता तुम्ही बघू शकता ही साडीवरती सुंदर डिझाईन आहे आणि याच डिझाईननुसार मी ह्या घड्या केलेल्या आहेत। आता या प्लेट्स आपण व्यवस्थित अरेंज करून घेऊया। आता पदराच्या प्लीट्स बघा व्यवस्थित अरेंज झालेल्या आहेत। वरच्या बाजूला आपण पिन लावून घेऊया। आणि खालच्या बाजूच्या प्लीट्स आहेत त्या पण व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या, एकसारख्या दिसल्या पाहिजेत। आता खालच्या बाजूला पण एक पिन लावून घ्यायची। अशा पद्धतीने आपला पदर तयार झालेला आहे। पदराचा भाग आता तयार झालेला आहे। हा पदर पाठीमागच्या बाजूने असा गोल फिरून घ्यायचा आणि डाव्या खांद्यावर आपण ठेवायचं। पाठीमागच्या बाजूला जितकी उंची पाहिजे तितकी उंची ठेवायची आहे, कारण इथे पुढे गौरीचा मुखवटा येणार आहे। जर तुम्हाला गौरीच्या डोक्यावर पदर घ्यायचा असेल तर उंची थोडीशी जास्त ठेवायची आणि डोक्यावर पदर घ्यायचा नसेल तर उंची थोडीशी कमी ठेवायची। तुम्हाला ज्या पद्धतीने गौरीला सजवायचं आहे त्यानुसार ही उंची मोजून घ्या। पदराची उंची मोजून झालेली आहे। मला इथपर्यंत पदर पाहिजे, त्यामुळे या ठिकाणी मी पिन लावून घेतलेली आहे। आता तुम्ही बघू शकता की आपल्याला पदराच्या प्लेट्सचा भाग अगदी व्यवस्थित झालेला आहे। कमरेच्या बाजूला जो साडीचा काठ येणार आहे तो असा येणार आहे। आणि आता जी साडी उरलेली आहे तिच्या आपण निऱ्या करून घेऊया। आता कमरेमध्ये आपण साडी थोडी फोल्ड करून घेतली होती, ती आता सोडून घ्यायची। निऱ्या करताना ही साडी फोल्ड करायची नाही। तर आता आपण एकसारख्या निऱ्या करून घेऊया। निऱ्या करताना मी उजव्या हाताने आणि उजव्या बाजूने सुरुवात केलेली आहे आणि आता आपण नेहमी साडीला निऱ्या ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने या निऱ्या करून घ्यायच्या आहेत। आता आपल्या निऱ्या तयार झालेल्या आहेत, पण सध्या या थोड्या विस्कटलेल्या आहेत, त्यामुळे आता या निऱ्या आपल्याला व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहेत। प्रत्येक निरीची उंची आणि रुंदी शक्यतो एकसारखी ठेवायची आहे, त्यामुळे पुढे साडी नेसवल्यानंतर हा भाग व्यवस्थित आणि सुंदर दिसेल। निऱ्या व्यवस्थित करून झालेल्या आहेत। आता इथे आपण पिन लावून घेऊया। आता निऱ्या करताना मी सर्व निऱ्या केलेल्या नाहीत, थोडासा भाग सैल ठेवलेला आहे, म्हणजे साडी थोडीशी मोकळी राहिलेली आहे। इथे अशा पद्धतीने पिन लावून हा भाग अडकून घ्यायचा आहे, पण हा भाग खूप घट्ट करायचा नाही, थोडासा लूज ठेवायचा आहे, कारण पुढे आपल्याला या निऱ्यांचा भाग मूर्तीच्या आतमध्ये टाकायचा आहे। ज्या पद्धतीने आपण मूर्तीचा पदर खोचला होता त्याच पद्धतीने या निऱ्या सुद्धा खोचून घ्यायच्या। त्यासाठी वरची बॉडी थोडीशी उचलून घ्या आणि या निऱ्या आतमध्ये खोचून घ्या। पण निऱ्या आतमध्ये खोचण्याआधी त्या एकदम व्यवस्थित करून घेऊया। आता मी निऱ्यांच्या वरच्या बाजूला एक पिन लावलेली आहे, त्यामुळे त्या एकत्र राहतील आणि आपल्याला आतमध्ये खोचताना सोपं जाईल। निऱ्या व्यवस्थित करून घेतलेल्या आहे। आता यासाठी कोणाची तर मदत घ्यायची, म्हणजे साडीचा संपूर्ण भाग अगदी नीट आणि व्यवस्थित सेट होईल। हा वरचा इतका भाग आपल्याला आतमध्ये खोचून घ्यायचा आहे, कारण इथून पुढची जी साडी आहे तीच आपल्याला नेसल्यानंतर बाहेरून दिसणार आहे, त्यामुळे हा वरचा भाग व्यवस्थित आतमध्ये खोचून घ्यायचा आहे। आता वरच्या भागाला मी पुन्हा एकदा पिन लावून घेते आणि हा भाग खोचण्यासाठी आधी पदर काढून घेते आणि गौरीचा वरचा भाग सुद्धा अलगदपणे काढून घ्यायचा आहे। आता गौरीची वरची बॉडी काढून घेतल्यानंतर आपण जो एक्स्ट्रा वरचा साडीचा भाग आहे तो त्याच्या आतमध्ये खोचून घेऊया। पण खोचण्याआधी सर्व निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि साईडला आपण जो भाग थोडासा सैल ठेवला आहे तो तसाच राहायला पाहिजे, तो आतमध्ये खोचला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपण साडीचं माप घेतलं होतं, तिथं पिन लावली होती, तिथपर्यंतचा भाग मी खोचून घेतलेला आहे। नंतर आपल्याला साडी वरती घेता येईल, पण त्याआधी खालच्या निऱ्या व्यवस्थित करून घेऊया। आता या निऱ्या केलेल्या आहेत आणि निऱ्या एकावर एक ठेवलेल्या नाहीत, तर प्रत्येक निरीमध्ये थोडं थोडं अंतर ठेवलेलं आहे, त्यामुळे निऱ्या छान फुलून येतात।
निऱ्या खूप जास्त एकत्र पकडायच्या नाहीत, थोड्याशा अंतरावर आणि लांब लांब पकडायच्या आहेत, त्यामुळे साडीचा लुक अजून सुंदर येतो. आता जो भाग आपण एकत्र केलेला आहे तिथपर्यंत एक पिन लावून घेऊया. साडी पूर्णपणे सेट होईपर्यंत या पिना आपल्याला तात्पुरत्या लावून ठेवायच्या आहेत. नंतर साडी पूर्ण सेट झाल्यानंतर या सर्व पिना काढून घ्यायच्या आहेत. आता निऱ्याचा वरचा भाग आहे तो व्यवस्थित सेट झालेला आहे. आता खालच्या निऱ्यांचा भाग व्यवस्थित करून घेऊया. या निऱ्या थोड्याशा खाली आलेल्या आहेत, त्या आपण नंतर थोड्याशा वरती खोचून घेऊया. पण त्याआधी खालच्या निऱ्या एकसारख्या आणि व्यवस्थित दिसत आहेत की नाही हे बघूया. आता पूर्ण निऱ्या व्यवस्थित सेट झालेल्या आहेत आणि पदर सुद्धा सेट झालेला आहे. हा जो भाग थोडासा खाली आलेला आहे तो मी आता वरती थोडासा ओढून घेते आणि मूर्तीच्या आतमध्ये जी पोकळ जागा आहे त्यामध्ये व्यवस्थित खोचून घेते. आपल्याला जितकी उंची पाहिजे तितकी उंची ठेवून मी हा भाग खोचून घेतलेला आहे. ही फोल्डिंगची मूर्ती असल्यामुळे आपलं काम एकदम पटपट होतं आणि खूप जास्त वेळ लागत नाही. आपल्याकडे पूर्ण बॉडी असल्यामुळे दोरी बांधा किंवा पिना लावा असं काही करण्याची गरज पडत नाही. या मूर्तीमध्ये आतमध्ये पोकळ जागा दिलेली आहे, त्यामध्ये आपण साडीचा हा भाग खोचून घेऊया. निऱ्यांचं काम झालेलं आहे. आता गौरीच्या कमरेचा वरचा भाग आपण व्यवस्थित बसवून घेतलेला आहे. साडीमुळे या बॉडीला चांगला सपोर्ट मिळालेला आहे आणि आता हा भाग अजिबात हलत नाही. आपल्या निऱ्याही व्यवस्थित झालेल्या आहेत आणि मगाशी आपण पदर सुद्धा पिनअप करून ठेवला होता, आता तो सुद्धा आपण डाव्या खांद्यावर व्यवस्थित टाकून घेऊया. आता आपण ही साडी ढोबळ मानाने नेसून घेतलेली आहेत, फक्त थोड्या करेक्शन करायचे आहेत. निऱ्या झालेल्या आहेत, पदर सुद्धा तयार आहे. आता आपण थोडीशी ॲडजस्टमेंट करून घेऊया, म्हणजे आपला पदर व्यवस्थित करून घेऊया, निऱ्या सेट करून घेऊया, साडीचा कडेचा भाग सुद्धा व्यवस्थित करून घेऊया. आता आपण कमरेच्या बाजूला येऊया. हा बघा साडीच्या काठाचा भाग आहे. हा काठ आपल्याला इथे अशा पद्धतीने व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आतमध्ये खोचून घ्यायचा आणि पिन लावायची. साडीच्या काठाचा जो भाग आहे तो अगदी व्यवस्थित दिसतो. आता कमरेकडच्या निऱ्या अगदी व्यवस्थित पडलेल्या आहेत, त्यामुळे आपण फक्त या थोड्याशा अरेंज करून घेऊया. आता कमरेकडचा भाग तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता की हा कमरेकडचा भाग किती सुंदर दिसत आहे. आता सगळी साडी व्यवस्थित सेट झालेली आहे. कमरेकडचा भाग सेट झालेला आहे, निऱ्या व्यवस्थित केलेल्या आहेत, पदराचा भाग पण झालेला आहे. आता आपल्याला ब्लाऊज घालायचा आहे, त्यामुळे हा पदर मी आधी काढून घेते. हा मी फक्त मेजरमेंटसाठी घेतला होता. आता आपण गौरीला ब्लाऊज घालून घेऊया, पण त्याआधी गौरीचे दोन्ही हात लावून घ्यायचे आहेत. आता दोन्ही हात व्यवस्थित लावून घेतले आहेत, त्यामुळे आता गौरीला एकदम हळूवारपणे ब्लाऊज घालून घ्यायचा आहे. कुठेही धक्का लागणार नाही किंवा मूर्तीवर खडके पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. गौरीला ब्लाऊज घालून घेतलेला आहे. ब्लाऊजचा गळा व्यवस्थित आहे ना आणि दोन्ही हात व्यवस्थित आले आहेत का हे बघून घ्यायचं आहे. गौरीचे खांदे निमुळते आणि छोट्या आकाराचे आहेत, त्यामुळे ब्लाऊज सुद्धा त्याच मापाचा छोट्या आकाराचा घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या मागच्या बाजूचा भाग थोडासा सैल राहतो, त्यामुळे तो मी पाठीमागच्या बाजूने एक पिन लावून व्यवस्थित फिट करून घेतला आहे. आता गौरीला ब्लाऊज व्यवस्थित घालून घेतलेला आहे. आता ब्लाऊज पदरामुळे खूप जास्त दिसत नाहीये आणि मागच्या बाजूला थोडासा लूज होता, तो पिन लावून घेतलेला आहे. आता गौरीचा पदर पुन्हा आधीप्रमाणे डाव्या खांद्यावर व्यवस्थित टाकून घेऊया. पदर व्यवस्थित झाल्यानंतर आता पदराला लावलेली पिन काढून घ्यायची आहे आणि पदराचा काठ जो खाली गेलेला आहे तो वरती व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आता पदराच्या मागच्या बाजूला पदर आणि ब्लाऊज धरून एक पिन लावून घेऊया, त्यामुळे पदर मागच्या बाजूने व्यवस्थित राहील आणि निसटणार नाही. पुढचा पदर आपण अजून थोडासा अरेंज करणार आहोत, पण त्याआधी मागचा पदर व्यवस्थित पिनअप करून घेऊया. इथे आपण खाली एक पिन लावली होती पदर निसटू नये म्हणून, ती पिन आता काढून घेऊया. पिन काढल्यानंतर साडीचा काठ व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कुठं दुमडला असेल, चुरगळला असेल तर व्यवस्थित करायचं आहे. त्याचप्रमाणे निऱ्यांच्या ठिकाणी लावलेल्या पिना एक एक करून काढून घ्यायच्या. साडी नेसवून तयार झालेली आहे, साडी व्यवस्थित अरेंज झालेली आहे, त्यामुळे आपण फक्त शेवटची फिनिशिंग करून घेऊया. कुठे साडी चुरगळी असेल किंवा फोल्ड झाली असेल तर ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. मी गौरीला ही साडी सध्या फरशीवर नेसवलेली आहे. ज्यावेळी आपण ही मूर्ती आसनावर ठेवू त्यावेळी निऱ्या अजून व्यवस्थित सेट करता येतील. निऱ्या किती सुंदर आणि फुललेल्या दिसत आहेत. एखादी निरी थोडीशी वर उचललेली असेल तर तिथे एक पिन लावून ती व्यवस्थित सेट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्या सुंदर निऱ्या तयार झालेल्या आहेत. आता सगळ्यात शेवटी गौरीचा मुखवटा लावून घेऊया. पदर तुम्ही अशा पद्धतीने गौरीच्या डोक्यावर सुद्धा घेऊ शकता, पण सध्या मी पदर डोक्यावर ठेवणार नाहीये, त्यामुळे मी पदराची उंची थोडी कमी ठेवलेली आहे. जर तुम्हाला गौरीच्या डोक्यावर पदर घ्यायचा असेल तर सुरुवातीलाच पदराची उंची थोडी जास्त ठेवायची. गौरीची साडी पूर्णपणे नेसून झालेली आहे. आता आपण गौरीला दागिने घालून घेऊया. गौरीचा मुखवटा आणि बॉडीच्या मध्ये हा जॉईंट दिसत आहे, तो जॉईंट झाकण्यासाठी मी ठुशी हा दागिना वापरलेला आहे. अशा पद्धतीने हा दागिना जॉईंटवर लावून घ्यायचा, त्यामुळे जॉईंट पूर्णपणे झाकला जातो. आता गौरीला आपण नथ घालून घेऊया, पण गौरीच्या मुखवट्याच्या नाकाला होल पूर्णपणे आरपार नाहीये, फक्त छोटंसं होल आहे, त्यामुळे ही नथ मी थोडीशी कट करून घेतलेली आहे. त्याची तार आहे ती छोट्या होलमध्ये व्यवस्थित अडकून राहते.
आता गौरीच्या कानाचे होल सुद्धा आरपार नाहीये, त्यामुळे कानाचे दागिने अगदी हळुवारपणे आणि व्यवस्थित अडकून घ्यायचे. आता आपण गौरीच्या कानाचे दागिने घालून घेऊया आणि त्यानंतर गजरा सुद्धा घालून घेऊया. तुम्हाला अजून काही दागिने घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. मी सध्या सर्व दागिने घालत नाहीये, कारण अजून मला ही मूर्ती आसनावर ठेवायची आहे. मी तुम्हाला मुख्यतः गौरीला साडी कशी नेसवायची हे दाखवत आहे. माझ्याकडे गौरीसाठी ही ओढणी सुद्धा आहे, तर ती ओढणी सुद्धा आपण आता घालून घेऊया. आता आपली गौरीची साडी बघा किती छान आणि व्यवस्थित नेसवून झालेली आहे. पदर अगदी सुंदर आलेला आहे आणि निऱ्याही खूप छान फुललेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोल्डिंगच्या या मूर्तीला साडी नेसवणं किती सोपं आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. आपण अगदी 15 मिनिटांमध्ये गौरीला इतकी सुंदर साडी नेसवून तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्हीही यावर्षी तुमच्या गौराईला अशाच पद्धतीने साडी नेसवणार असाल तर ही पद्धत नक्की करून बघा.